वरती एक गीत बसवलेलं आहे। दोन मुलींनी त्या दोघींना मी विनंती करतो त्यांनी समोर येऊन 2 मिनिटांमध्ये आपलं गीत समर्पित करावं। त्यामध्ये तनया अनंता राऊत व अंकिता वचिष्ठ आरबा दोघांनी आपलं गीत सादर इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलंय दर किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजलंय दर किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निकऱ्या छातीवर आपल्या निकऱ्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पातळा धर्म मानिला जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर हा जन्म पुन्हा घ्या अशी इच्छा शिवरायांच्या हृदयावर हा जन्म पुन्हा घ्या अशी इच्छा शिवरायांच्या हृदयावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद। अनंतराव हरकाळ आदित्य अनंतराव हरकाळ चमोकर मी ज्या मातीवर जन्मलो तिचा रंग सावळा मी ज्या मातीवर जन्मलो तिचा रंग सावळा सह्याद्री सोळा हिमालय मी छाती ठोकून सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा घरातली माय आणि गोठ्यातली गाय यांच्या वाकडी नजर टाकली तर माझा इतकं वाईट कोण नाही माझा इतकं वाईट कोण नाही अशी महाराजांची शिकवण आहे। नमस्कार माझे नाव आदित्य अनंतराव हरकाळ मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती सांगणार आहे हे तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला म्हणून यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते। यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। त्यांनी गनिमी कावळ्या तंत्राचा वापर करून गड किल्ले जिंकले। त्यांनी स्वराज्यात समान न्याय व समानतेची वागणूक दिली व ते महादेवाचे आणि तुळजाभवानीचे भक्त होते। काही लोक घरात शिवाजी महाराजांचे फोटो लावतात आणि म्हणतात आम्ही राजांचे भक्त। तुम्ही फोटो लावल्यानेच राजाचे भक्त बनत नाहीत तुम्हाला त्यांच्या विचारा समान चालावं लागतं धन्यवाद। मोठ्या कामाची सुरुवात छोट्या गोष्टीपासून होत असते। अर्थातच आपल्या गावापासूनच प्रत्येकाच्या जन्मभूमीपासूनच उगवत्या ताऱ्याची सुरुवात होत असते। तसंच खरोखर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आलात त्याबद्दल आमच्या सर्व वारकरी सांप्रदायिक टीमच्या वतीनं असेल शाळा जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं असेल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व आपण या मुलांना खूप प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद। यानंतर सकाराम बाळासाहेब आरबाळ वेग होता अन्यायाविरुद्ध विरोधाचा वेग होता असा जिजाऊचा शुभ लाखात मिळत पूर्ण जगात एक होता लाखात हा जिजाऊचा पुत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना राजाधिराज श्रीमंत श्री योगीराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा सर्व सारा
मनात अशा छत्रपती मी माझ्या भाषणाला सुरुवात शिवजयंती खूप मोठ्या उत्सवात व आनंदात साजरा करीत आहेत. मित्रांनो, अनेकांनी हा शिवाजी महाराजांचा फोटो टेटसला ठेवला असेल. मी असे म्हणत नाही शिवाजी महाराजांचा फोटो टेटसला ठेवू नका. त्यांचा फोटो टेटस ठेवायचा असेल तर कायम आपल्या हृदयात ठेवा, कायम आपल्या हृदयात ठेवा. विजयासारखी तलवार काढून गेला, विजयासाठी हिंदुस्थान घडून गेला. विजयासारखी तलवार काढून गेला, छातीसाठी हिंदुस्थान घडून गेला. वाघ त्याने हातच्या कानाला फाडून गेला, असा एकच राजा होऊन गेला, असा एकच राजा होऊन गेला. मित्रांनो, मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, दाढीमिशी वाढून कपाळावर चंद्रकोर लावून हातावर छातीवर बांधून कुर्ता घालून कोणी शिवबा बनत नसते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जो जीवन जगत असतो तोच खरा शिवबा असतो, तोच खरा शिवबा. आले किती जय, किती उडून गेले भरारी, आले किती जय, किती उडून गेले भरारी. संपणारी नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवबाचा दराला, माझ्या शिवबाचा दराला. एवढं बोलून माझे भाषण संपतो. जय जिजाऊ, जय शिवबा. दोन शब्द बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज नाही आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आज इथे उपस्थित मोठ्या प्रमाणे उपस्थित शिवाजी महाराजांचे खोटे मावळे. खोटेच का? खोटे मला तर वाटत नाही. खोटेच ना. कशावरून? कशावरून? कपाळाला चंद्रकोर लावली म्हणून की शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणून? कशावरून? आदर आहे तुमच्या मनात कोणत्या स्त्रीबद्दल? आहे का? कुठे गेले ते पोरं? सांगा ना. आहे का आदर? मारा खाली घालून जमणार नाही. वय करा वर, बघू द्या ना कोण कोण येते मावळे खोटे. इतक्या लांब बसून काय फायदा नाही. जरा समोर ये ना उजेडामध्ये. हसू नको. अरे या ना. छत्रपती शिवाजी महाराज हे काय कोणी असे साधू सुधे नव्हते. छत्रपती हे एक जिजाऊंचे आपले अवघ्या जगाचे शिवछत्रपती होते. तुम्हाला शिवचरित्र आपण काय ऐकायचं? शिवचरित्र आपल्याला फक्त शिवरायांची तलवार नाही सांगत. शिवचरित्र आपल्याला खूप काही गोष्टी सांगतं. आई वडिलांबद्दल आदर असेल, स्त्रियांबद्दल आदर असेल किंवा अनेक गोष्टीबद्दल आपल्याला शिवचरित्र समजावून सांगतं. शिवचरित्र नुसते शिवरायांची तलवार नाही सांगत. आपल्याला फक्त काय माहितीये? शाहिस्ते खानाचं बोट आणि अफजल खानाचं पोट, इतकंच माहितीये ना. तुम्हाला माहितीये शिवचरित्र ऐकत असताना एक कोणता व्यक्ती मिळेल का जो लोककल्याणकारी, लोकहितकारी काम करतो? तेव्हा त्या शेतकऱ्याने त्याला सांगितलं की हो, तुला नक्कीच मिळेल असा एक व्यक्ती. तू स्वर्गात जा. तेव्हा त्याला विचारलं स्वर्ग म्हणजे कोणता स्वर्ग? त्याने सांगितलं रायगड. रायगड कुणी कुणी पाहिला? काय रायगडवर बघण्यासारखं? माहित नाही. रायगडवर विष्णेचं डिकम्पोजिशन कसं केलेलं आहे ते पाहायचं. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी विष्णेचं डिकम्पोजिशन केलं होतं. आता काय मुदगलकर कधी रायगडवर गेल्यावर किंवा कोणत्याही किल्ल्यावर जा तुम्ही, त्यावेळी शिवरायांनी विष्णेचं डिकम्पोजिशन कसं केलं होतं ते तुम्ही रायगडवर गेल्यानंतर पाहता. जेव्हा ते पोरगं आलं तेव्हा त्या पोराने त्याला जेव्हा ते पोरगं रायगडवरती आलं तेव्हा द्वारपालाने विचारलं की तू कुठून आलास? तेव्हा त्याने सांगितलं की मी या गावातून आलो. तेव्हा त्याने सांगितलं, तेव्हा ते द्वारपाल म्हणाले की तू काय करतोस? तेव्हा तो म्हणाला की मी एक कविता बनवतो. तेव्हा तो
नाही. मग तो म्हणाला रायगडाच्या पायथ्याशी 10 दिवस राहा आणि शिवरायांवरती एक चांगल्या प्रकारे कविता लिही. तो रायगडवरती समजा 10 दिवस रायगडच्या पायथ्याशी 10 दिवस राहिला आणि त्याने सुंदर अशी शिवरायांवर एक कविता लिहिली. ती कविता आपण एकदा तरी स्टेटसला ठेवली आहे. ती कविता आपण एकदा तरी पाहिली आहे. ती कविता एकदा तरी वाचली आहे. ती कविता 350 वर्षापूर्वी महाराज जिवंत असताना लिहिलेली आहे. ऐकायची माहिती आपल्याला शिवरायांवर कविता लिहिलेली नाही माहिती. ही कविता कवी भूषण यांनी लिहिली. कधी 350 वर्षापूर्वी. खरं सांगायचं म्हणजे आज म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही किती जयंती? 395वी जयंती. बरोबर ना? 395वी जयंती. छत्रपती शिवाजी महाराज काय पोरांना वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर किती चांगलं झालं असतं. पण मी तर म्हणते आज छत्रपती शिवाजी महाराज नाही तर तेच चांगले. विचारा का? कारण छत्रपती शिवाजी महाराज जर असते ना तुमच्यासारख्या आपल्या पोरांना ना आधी चौऱ्यांना बनवून रायगडवरचं टकमक दाखवून हत्तीच्या किती वेळा पाय दिला असतं आणि गळ्याने मारून टाकलं असतं. भगवे कपडे घालत ना, भगवे कपडे कपाळाला चंद्रकोर लावले नाही याचा तुम्हाला अधिकार नाही. मी गॅरंटी देते याची. कारण तुम्हाला पोरांना फक्त एक गोष्ट येते. एखाद्या स्त्रीला फक्त तिच्यावर नाव ठेवायचे, तिला नको नको ते आरोप लावायचे. फक्त हे जमतं. बरोबर ना? बरोबर का? उत्तर नाही आमच्याकडे. कारण हे करतोय ना म्हणून. काय करतात पोरांनो? एखाद्या आता आम्ही शाळेतून रोज येतो. आम्हाला माहिती आहे ना इथं बस स्टँडवर काय ती काय बरं जुनी ग्रामपंचायत तिथे काही पोरं बसलेले असतात. नुसते तोंडाने आणतात. नुसते तोंडात काहीच नसतं. बाकी काम लाज नाही वाटत. शिवरायांचे मावळे ना तुम्ही. असे होते का शिवरायांचे मावळे? असे होते नव्हते. शिवरायांचे मावळे कधीच स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघत नव्हते. आणि हे मावळे कायम स्वरूपी वाकड्या नजरेने बघणारच आहेत. मग तो मोठा माणूस असा की लहान मुलगा. हे तर राज्य व्हावं कुणाची इच्छा माहितीये? कोण? श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे जिजाऊ साहेब. श्री म्हणजे कोण कळलं? सैराट बघितलं का? सैराट बघितलं का? नाही. बघू द्या बरं चेहरे. झंझण आवाज आला पाहिजे. झंझण माहितीये तुम्ही किती कलाकार आहेत तर त्याच्यामुळे तिथं उभा टाकली. झंझण सैराट झाला असं म्हणा. आजची कोणत्या बुलेटून आजची कोणत्या गाडीवर येत होती? हा छोटा पण विशाल. आजची कोणाबरोबर गेले? बर छत्रपती
खरं म्हणजे आज मला फक्त तुम्हाला काही जरी नाही कळलं माझ्या भाषणातून, फक्त मला एवढं सांगायचंय की आजच्या स्त्रिया म्हणजे आज लग्न झाल्यानंतर जे माझ्या आई वडिलांचे जे हल्ले होतात ते खरंच खूप चुकीच्या पद्धतीने होतात. खरंच असं कोणी करू नका. मला फक्त एक शायरी म्हणून दाखवायची. बाप काढल्यास घरात आहेत, दारात रडते माय पण, बायकोला मात्र रोज म्हणाला तुमच्यासाठी काय पण. अरे अरे लेकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिने किती केले होते नवस. इकडून तिकडून तिच्या पदराला, इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. माय तुला रोज शेतात न्यायची, ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली भरून राहायची आणि माय तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तू जेव्हा रडायचास ना तेव्हा माय तुला दूध पिऊ घालायची. माईचं जर दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा तू ओढायचास. रक्त पिऊन पोचलास लेकाच्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातीचा करू नको अपमान. आता फक्त एक दारातल्या माईला घरात तेवढा आण. किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचं पिकलं पान. तू गोडधोड खा पण पण माझ्या म्हाताऱ्या माईला शिळ भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आली ना तिला घरात आहे बायको जाणारच नाही, तुला बॉन्डवर लिहून देते. बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देते. आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन तुला दुसरी करून देते. तू आंधळा नाही, पांगळा नाही, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिंमत. माईनं वाघ बनवले माईनं, आता तिला पुरलं नाही बाईपण. खरा मर्द असशील तर माय बापांच्या पाया पडून म्हण माय बाप तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण. 2 मिनिटं एक शायरी म्हणते. इतिहास के पन्नों पर तानी बानी सोच पुरानी है, इतिहास के पन्नों पर तानी बानी सोच पुरानी है. रोक दिया उस आंधी को खुद मराठों का खानदानी है. अब्दाली आया था दिल्ली पर करने आक्रमण, अब्दाली आया था करने दिल्ली पर आक्रमण. वीर गाथा देख के मराठों का सज गया पानीपत का. अब्दाली को दिल्ली जीतकर दिल्ली पर राज्य करना था. मराठों को राष्ट्र बचाकर खुद पर नाज करना था. मराठों को राष्ट्र बचाकर खुद पर नाज करना था. भूखे पेट शस्त्र उठाकर हमें अब्दाली से लड़े थे. भूखे पेट शस्त्र उठाकर हमें अब्दाली से लड़े थे. पानीपत में गाड़े थे आज पंजाब से तहत पेशावर तक. अवघा मुल्क अपना है, पूरा हिंदुस्तान जिंदाबाद रहे. यही सिर्फ मराठों का सपना है, यही सिर्फ मराठों का सपना है. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कृपया विद्यार्थ्यांना विनंती, जास्त वेळ न लावता 2 ते 3 मिनिटांमध्ये खूप काही बोलणं होतं तेवढंच बोलून आपले संपवून घ्या. यानंतर ऋतुजा कैलास आरबार. ऋतुजा कैलास. अनाथ पोरके बाबा तुमच्या वाचून, नको खेळणी कपडे बाबा ठेवा माईचे झाकण. आमच्यासाठी सोडा बाबा तुम्ही दारूचे व्यसन, आमच्यासाठी सोडा बाबा तुम्ही दारूचे व्यसन. पोरांना खरंच दारू सोडा कारण याने संसार उद्ध्वस्त जरूरच होतात. पण ज्याची आग तुम्ही मिरवणूक करतात, ज्याच्या नावाचा जयघोष करतात, ते किंवा त्याचे मावळे असे कधीच नव्हते. खरं म्हणजे आजकालच्या पोरांची एक सवय असे की शिवरायांच्या सारखी दाढी वाढवणं, त्यांचे सारखं
गावातच आहेत सर्व गावातले, ह्याच्यामध्ये कोणी कोणाला पैसे देऊन आणलेलं नाहीये किंवा काही नाहीये, ह्याच्यामध्ये कोणालाच पैसे देऊन आणलेलं नाही किंवा काही नाही. आपलेच मुलं आपल्या मुलांपासूनच आता आपल्याला आदर्श घेण्याची वेळ आलेली आहे. थोडस माझं बोलणं वेगळं वाटेल, पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचं वय काय, ते आज 50 ते 60 विद्यार्थी जवळपास सर्व आज ह्याच्यामध्ये जवळपास 75% विद्यार्थी रोज मांस खाणारे होते रोज. मग त्यांनी मांस खाऊन त्यांची बुद्धी पण त्याच पद्धतीची झाली असते. त्यांचं थोडंसं वय वाढलं, वय वाढल्यानंतर ते सुद्धा दारूच्या आहारी जाऊन त्यांनी सुद्धा ते जे नाही ते काम केले असते. म्हणून माझी त्यांच्या पालकाला एक हात जोडून विनंती आहे, कृपया कोणी दारूचं व्यसन जर करत असेल तर कृपया किमान आपल्या विद्यार्थ्यांकडे मुलांकडे पाहून तरी कृपया सोडण्याचा प्रयत्न करा. माझी खरोखर अंतःकरणापासून विनंती, कारण स्वतः माझ्या घरात सख्या बहिणीचं घर उद्ध्वस्त होताना मी स्वतः पाहिले काय हाल असतात दारूच्या घरी. त्याच्यामुळं माझी परिस्थिती सर्व गावाला माहिती आहे, तरीही मी कुठलाही विचार न करता किती जरी लांब कार्यक्रमाला गेलो, कुठं जरी गेलो तरी फक्त तुमच्या मुलांकरता कितीही लांबून मी त्यांना शिकवण्याकरता येतोय. मी कधीच माझा स्वार्थ पाहिला नाही किंवा काहीही पाहिलं नाही. मी त्यांच्याकरता येतोय आणि आज तुमच्या मुलांच्या स्वरूपातून तुम्हाला सर्व दाखवले, ते पण संप्रदायाचे नाही तर हिंदू धर्माची धुरा चालवू शकतात निर्व्यसनी राहून. मग विचार करा, मुलं छोटी मुलं असतात त्यांनी आदर्श घ्यायचा कोणाचा? छोट्या मुलांनी मोठ्यांचा आदर्श घ्यायचा असतो, मोठ्यांनी छोट्याचा नसतो घ्यायचा. मग ते आज बालक आहेत, त्यांनी जर तुम्हाला पिऊन जर आलेलं पाहिलं तर ते तरी उद्या त्याला काय करणार आहे? माझं बोलणं कदाचित राग येईल, मी माफी मागून बोलतो, सर्वांना माफी मागून बोलतो. नका आपलं आयुष्य झालं असं वाटलं होतं त्या मुलांकडे तरी पाहून किमान आज त्यांच्या गळ्यामध्ये माळ आली, टाळ आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच ते होते. दीनदुबळ्यांना त्यांनी कुठल्या जातीचा विचार केला नाही किंवा कुठल्या धर्माचा विचार केला नाही. त्यांनी फक्त त्यांच्या स्त्रींची, त्यांच्या आईची इच्छा होती हे स्वराज्य व्हावं म्हणून त्यांनी तीच इच्छा केली. आज छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर कदाचित आपल्या मंदिराला कळस पण नसते, मंदिरामध्ये देव पण राहिला नसतात. म्हणून आज त्यांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नेमकं म्हणजे काय डीजे लावणं, डीजे पुढे दारू पिऊन नाचणं म्हणजे त्यांची जयंती साजरी करणं हे कोणी सांगितलं? त्यांच्या विचारांची जयंती व्हायला पाहिजे. आज एवढे 7 मुलं आहेत, जवळपास 60-70 मुली आहेत, हे आपल्या गावातलेच आहेत. बाहेर जाऊन एवढे मुलं आणायचे म्हणल्याच्या नंतर किमान 25,000 ते 30,000 रुपये अगोदर द्यावे लागतात. कुठला व्याख्यानकार आणायचं म्हणलं तर त्याच्या अगोदर पाकिट ठरवलं जातं, नंतर ते इथं तारीख देतात आणि त्यांच्या पद्धतीने आपल्याला तारीख घ्यावी लागते. जर हे मुलं जर आपल्या गावातलेच मुलं जर त्यांच्या विचारांना चालायला सुरुवात केली असेल तर आपल्याला त्यांच्यापासून ऐकायला काय अडचण आहे? ऐकायला पाहिजे. तुमच्या मुलांचं कौतुक तुम्ही जर त्यांना स्टेज जर नाही दिलं तर इथूनच घेणार आहेत. मला काय म्हणायचं, चिखलाला आकार देतात असतो, ढेकूळ झाल्यानंतर आकार देता येत नसतो. त्यामुळे तुमच्या मुलांचं कौतुक तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघायला आणि ते उद्याच्याला कदाचित काय घडतील हे तुम्ही सुद्धा सांगू शकणार नाही. कारण त्यांच्या कला इथं त्यांची बोलण्याची पद्धत काय आहे. कारण इथलं जवळपास त्यांचे पालक, कोणत्याही त्यांच्या पालकाने इथे येऊन 4 शब्द बोलून दाखवा, मला कोणीच बोलू शकणार नाही माईक मध्ये येऊन. त्यांच्या वडिलांमध्ये कोणामध्येच हिंमत नाही, एवढा समोर माईक मध्ये येऊन कोणी बोलू शकणार नाही. पण आज तुमची मुलं तुमच्या समोर भाषण ठोकतात, भाषण बोलतात. या एवढ्या मुलांतून कोणाचंही नाव घ्या, तो मुलगा समोर येऊन बोलणार, मुलगी सुद्धा बोलते. आज आपल्या मुलांकडून आपण कसं वागायचं हे शिकायचं हे योग्य वाटतं का तुम्हाला? तरी इथं गावातले बरेच जण आहेत, तुम्हाला पण योग्य वाटत नाही? आपले मुलं आपल्याला सांगायला. यानंतर दुसरा विद्यार्थी पवन नारायण अरबाड. नमस्कार, माझे नाव पवन नारायण अरबाड. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी
2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. अरे जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, जो 2000 सैन्यांशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो ढाण्या वागायला एकटा सामोरे जातो आणि उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, आणि सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदन कोणाचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. अरे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज बनायला त्यांच्यासारखी दाढी मिशा आणि कपाळाला चंद्रकोर लावली की छत्रपती शिवाजी महाराज बनत नसतं. साकी मुस्ताईब खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे निघाला. त्याला वाटलं महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला दिली म्हणजे औरंगजेबाला पुन्हा आनंद होईल. तो धावत आला आणि म्हणाला, आलमपना बडी खुशी की खबर आहे, क्या हुआ, शिवाजी का इंतकाल हुआ. तसा औरंगजेब शांतपणे उठला. स्वतःची नमाज पडायची चटाई खाली आतरली. नमाजाच्या रुकाता पडल्यावर त्या खुदाच्या दिशेने हात वर केले आणि म्हणाला, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नीक बंदा तेरे पास आ रहा है. म्हणजे हे तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येत आहे. साकी मुस्ताईब खान म्हणाला, आलमपणा दुश्मन केली रे. अरे मेल्यानंतर सुद्धा शत्रुराजाच्या मध्ये आत्मा वाटावा असा माझा राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी. धन्यवाद. विष्णू वंदिता शाह सुरेश मुद्रा भद्राय राजते, या राजाची राजमुद्रा म्हणून मी माझ्या भाषणात सुरुवात करतो. ज्यांचा घेतल्यावर अभिमान छाती फुलते आणि मानणाऱ्या घरात उपस्थित असणाऱ्यांना द्वारा हातील जोगा संचारतो. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना महासमुद्रा 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊच्या पोटी एक शिरवेर तेजा प्रतापी भास म्हणाला. शिवाजी देवीच्या नावावरून त्याचं नाव शिवाजी ठेवलं गेलं. आईचं वास्तव्य, वडिलांचं सातव्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी महाराज अयोध्या जगा दिला गेला. शिवाजी महाराज वाघ म्हणजे वाघ आणि जी म्हणजे जीवनभर वाघासारखे जगणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. एवढं बोलून मी माझ्या भाषणात किती उडून गेला वराला, संपणारी नाही माझ्या जीवाचा दरारा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव यशराज आत्माराम बोत्रे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज विषयी 2-3 विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. शिवाजी महाराज हे एक शूर प्रकामी राजे होते. शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. धन्यवाद. पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती, नृपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, जगद्विख्यात, विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून जय बाहेर आपोआपच जय बाहेर पडतो. रक्त सरसरते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकट गाता येतो. अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी मधुरा कैलास आरबाट आज मी अशा एका महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा पोतळा पाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवांनीही सुकून मुद्रा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. शिवछत्रपती हे नाव असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे.
छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जागणारे, शिस्तप्रिय व वागीच ते जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राचे शान, हार न मानणारे राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, इथल्या लोकांना तर सोडच, पण इथल्या दराखोरांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराच्या सह्याद्रीला आणि विचाराच्या सागरीला माझा शुगा कसा होता, माझा शुगा कसा होता. कोणी एकेकाळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो. आमच्या देहावर तर सोडत पण आमच्या अन्नधान्यावर देखील अधिकार राहिला नव्हता. याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजीराव जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांच्याशी झाला. यांच्या एकमेका महाराष्ट्राला हवा होता. फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551 रोजी 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला. कारण जनतेचा पोशिंदा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शुभा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा संहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला. शुभांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात सापडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कुणी लढत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा, अशी शिकवण जिजाऊंकडून शिवरायांना मिळत गेली. जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला. म्हणूनच म्हणावसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न पिटणार, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न पिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा या वीर मातेने घडविला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा आणि कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते छत्रपती. तर ऐका, छत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, छत्रपती म्हणजे मनगटात गळ, छत्रपती म्हणजे तलवारीची धार, छत्रपती म्हणजे छातीवरचा वार, छत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य, छत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, छत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र. छत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही. आणि अशा या विचारांना घडवण्याचे काम केले छत्रपती राजमाता जिजाऊंनी. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. यानंतर अनुजा बंडू हिंगणे. चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि लढला तर त्याला मराठ्याची जात दाखवा, मराठ्याची जात दाखवा. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, कोणापुढी वाकत नाही, मराठ्याची जात आहे, कोणापुढी वाकत नाही, मराठ्याची जात आहे. शिवरायांनी 1645 मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन प्रतिज्ञा केली. त्या काळी ज्याचे राज्य त्याचे किल्ले हे अर्थ सार्थ ठर. शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ज्या मातीत मी जन्माला आले त्या मातीचा रंग सावळा. सह्याद्री असो या हिमालय असो, मी छाती ठोकून सांगते मी छत्रपती शिवरायांचा मावळा, छाती ठोकून सांगते मी छत्रपती शिवरायांचा मावळा. गोंढाणा, पुरंदर, राजगड, प्रतापगड असे किल्ले शिवरायांनी जिंकले. निजामशाह, आदिलशाह, मोगल बादशाह या तिन्ही सत्तांशी लढा देत मावळ्यासोबत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जाताना मी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती, उडून गेला बरारा, संपला नाही आणि संपला नाही माझ्या शिवबाचा दरारा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. राजवीर विनायक हरकर. खनखन बोल. शिवाजी भीती नव्हती जगाची, एक होता शिवाजी भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिमानाची, साथ होती आई भवानी व जिजामातेची. सर्वांना नमस्कार. माझे नाव राजवीर विनायक हरकर. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी राजे शहाजी राजे भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुमारे 300 किल्ले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर पराक्रमी पुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाऊ व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे असे होते. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर, तो मुघलांचा बाप होता. तो मुघलांचा बाप होता. धन्यवाद. गणेशराव हरकार. कृपया समोर बसलेले विद्यार्थी, तुमचा खूप आवाज येतोय, शांत बसा. इतिहासाच्या मनावर मनावर मातेच्या कुणावर विश्वासाच्या प्रणामावर राज करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती. अख्ख्या जगाला हे वाटेल असे मराठ्याचा कैवारी. शत्रूला पाणी पाजावे स्वराज्याचे अखंड पताका फडकवणारे छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. जिजाऊ यांना लहानपणापासून रामाच्या कृष्णाच्या शूरवीरांच्या गोष्टी सांगत. शिवाजी महाराजला सांगितले की तुमचा जन्म चाकरी करण्यासाठी नसून रामगिरीतून काढण्यासाठी झालेला आहे. त्यासाठी आपले स्वराज्य निर्माण करा. जे जाऊ ते सोडा. कोणी हसण्यासारखं नाहीये, कारण इथूनच सुरुवात असते. प्रत्येकाला बोलण्याची संधी भेटायला पाहिजे, म्हणून 2-2 मिनिट आपण त्यांची घेत आहोत. यानंतर लक्ष्मी श्रीमंतगिरी. नमस्कार, माझे नाव लक्ष्मी श्रीमंतगिरी. छत्रपती शिवाजी महाराज हे सकाळी उठून काय करायचे स्वराज्याविषयी धोरणा बघत होते. पण आपल्या गावातील लोकांना वाटतं सकाळी उठल्यावर मी कधी दारू पेईन असं वाटत होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज हे कधी दारू पेणारे हे कधीही लोक घडत नव्हते. कारण की छत्रपती शिवाजी महाराज गेले म्हणून या जगात दारू हा एक विषारी आजार आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान पुरुष होते. यांच्या हे होते तेव्हा असे कोणतेही लोक घडले नव्हते की जे बायकांना त्रास देते व आपल्या बायकांना त्रास देतात व मुलींचे चेहरे पाहतात असे लोक घडले नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराज गेले म्हणून तर असे लोक घडले. त्याच्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराज नसते म्हणूनच मी यांना मानाचा मुजरा करते. हे असले तर या असल्या मुलांना सोडले नसते, कधीही सोडले नसते. त्यांना चकमक टोकावून ढकलून दिले असते. हीच शिवरायांची शिकवण होती. अशा या मुलांना सोडलं तर नसतं. पण या माणसांनाही दारू पिऊ दिली नसती. कधीही यांच्यात कधीही असं आपलं गाव जसं आहे तसं तर कधी कोण स्वराज्य नव्हतं. पण कोणतं राज्यही नव्हतं. आपल्या गावातील लोकांना राज्य तर सोडा, जिल्हाही सोडा, तालुकाही सोडा, फक्त आणि फक्त आपलं घर बघायचंय. जितकं करता त्याच्याने नसेल तर बघा छत्रपती शिवराय हे केवढे होते आणि आपल्या गावातील एक माणूस केवढा होता. इतका फरक नसावा. फक्त आणि फक्त आपलं घर तरी सांभाळता यावं. आपल्या गावातील कोणत्याही माणसाला आपलं घर सांभाळता येत नाही. आपलं घर सांभाळलं पाहिजे. आपल्या घरातील लोक राहिले पाहिजे. कधीही रात्री कुणाच्याही घरात तमाशा असतो म्हणजे असतो. कारण की आपल्या गावातील 95% लोक दारू पितात. तर उद्यापासूनही कमीत कमी 50% तरी लोकांनी पेऊ नये अशी माझी इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा लोकांना
अशा लोकांना त्यांनी सोडले नसते पण छत्रपती शिवाजी महाराज इथे असायला नव्हते छत्रपती शिवाजी महाराज नाहीत म्हणून खूप चांगलं झालं की त्यांनी इतकी शिकवण दिली स्वराज्याला, तरीही हे असे त्यांचे खोटे मावळे नसायला हवेत, कधीही खऱ्याने जगावे आणि आपल्या गावातील लोकांनी असं ठरवावं की मी दारू पिणार नाही. आपले गाव कुठेतरी पुढे जाईल. आपले गाव पुढे गेल्यावर आपले नाव कुठेतरी निघेल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर अमृता कुंडली भारकार. माझे शिवाजी तलवार सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तोच माझ्या जिजाचा छावा, जय जिजा जय शिवराय. साक्षी संजय कौशेटकर. भगवानचा झेंडा भगवे आमचे रक्त, प्राण देऊनही लागतो स्वराज्याचे तत्व, फक्त आणि फक्त शिवरायांचेच भक्त. नमस्कार मित्रांनो, माझे नाव साक्षी संजय कौशेटकर. मी आज तुम्हाला शिवरायांबद्दल 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. ही माझी विनंती. शिवरायांचे संपूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले व त्यांच्या मुलाचे नाव संभाजीराजे भोसले. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांचा राजाभिषेक 6 जून 1673 मध्ये झाला. त्यांचा राजवट 1674 ते 1680. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये झाला. सूर्यास्ताला गेला सायंकाळ झाली. सूर्यास्ताची अनेक किरणे शिवनेरीवर आली. 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला. याच दिवशी शुभ जन्म झाला. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. आमच्या नादाला लागत तर हातपाय घ्यात. शेवटी मी एवढंच बघा. जिजाऊ जय शिवराय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रथमेश ज्ञानोबा आरबार. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाट आणली भगव्याची आणि मूर्तमेर रवली स्वराज्याची. म्हणून म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सर्वांना नमस्कार आहे. ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या थोर व्यक्तीस माझे कोटी प्रणाम. धन्यवाद. जय जिजाऊ जय श्री. राधिका संतोष आरबार. मी आज दारूविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. दारू हा चांगला व्यसन नाही. दारूने कॅन्सर होऊ शकतो नाही, कारण दारूमुळे घर उद्ध्वस्त होऊ शकतो. दारूमुळे माणसं बायकांना मारतात. कारण का? माणसांना इतकी दारूची हौस असते की सकाळी उठतात, आंघोळ न करतात नीट दारू प्यायला जातात. जे दारू माणसं विकतात त्यांच्यावर अशी वेळ आल्या. एवढे बोलून माझे 2 शब्द संपते. जय हिंद जय महाराज. कदाचित सर्वांचा आवडला आहे. आणखी कोणाला करायची इच्छा आहे का? कोण आहे? माझा एकच असा होऊन गेला. ज्यांचा शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला. एक होते शिवाजी, भीती नव्हती
होती त्यांना जगाची चिंता नव्हती, परिणामाची साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाज आणली भव्याची आणि मृत पेटवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित शिवभक्तांनो, मी पल्लवी तुकाराम दळवे, सर्वांना माझा नमस्कार. आज मी एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. मंगल दिनी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले होय. ते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली, तर वडील शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. म्हणूनच मी म्हणते, आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. टायमाचा विचार करता या ठिकाणी भाषण विराम पावलं आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये मी थोडस बोलून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन आपण कार्यक्रम समारोप करणार आहोत. तत्पूर्वी काहीतरी आज छत्रपती एवढ्या मोठ्या राजांची जयंती आहे, त्यानिमित्त काहीतरी नकळत आदर्श घ्यायलाच हवा. कारण ह्या मुलांचं आज या मुलींचं खेळण्याचं वय, पण आज ते गळ्यामध्ये टाळ घेऊन तुम्हाला सर्वांना आदर्श देण्याकरता अख्खं गावभर दिंडी करून नाचून सर्व गावाला त्यांनी मंत्रमुग्ध केले. म्हणजे ह्याच्यातून माझे 2 शब्द हेच राहतील की आजचा आदर्श घ्यायचा काय. माझे सर्व गावकरी मंडळीला एक तुमचा मुलगा म्हणून म्हणा किंवा काही म्हणून म्हणा, माझे सर्वांना खरोखर अगदी दारू विकणाऱ्याला आजचा आदर्श दुसरा काहीच नाही. मला याच्यामध्ये कोणी शिवा देत असेल किंवा मला कोणी मारून पण मी तळमळून बोलतोय, एवढ्या मुलांच्या साक्षीने बोलतोय, आम्ही चांगलं काम करतो म्हणजे आम्हाला तो बोलण्याचा, वाईट कामाविषयी बोलण्याचा अधिकार आहे आणि राहणार आहे. त्यामुळं माझी सर्व विकणाऱ्याला पण विनंती आहे, कृपया तुम्ही गावामध्ये दारू विकणं बंद करा. मी अन्यथा एक विचार करा, हे मुलांना शांत बसा तुम्ही. हे मुलं घरच्यांचं न ऐकणारी मुलं माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही. तुम्ही त्यांच्यासोबत ट्राय करून बघा. मी गावातील कमीत कमी 100 महिला एकत्रित करील आणि मी ते करू शकतो. उद्या तुम्ही म्हणायला नको की असं का केलं महाराजांना, कारण आम्ही आता हातात आमच्या हाताशी टाळ आहे. उद्या आम्हाला काठी हातात घ्यायला मजबूर करू नका, कारण आमच्याच्यानं चांगलंच करण्याचा प्रयत्न करतो, आमच्याच्यानं वाईट पाहावत नाही. उद्या मी काय करणार नाही, पण ह्याच्यामध्ये महिला मंडळी मी पुढं करून दारू विकणाऱ्याला पण मारायला मजबूर करेन आणि दारू पिऊन गावामध्ये धिंगाणा करणाऱ्याला सुद्धा मारायला मी स्वतः मारायला मजबूर करेन. ह्याच्यामध्ये मला कोणी मारलं तरी हरकत नाही. मला मान्य इथं पण मला शिव देत असतील, कोणी काही करत असतील, पण एक तुमचं लेकरू तुम्हाला एक काहीतरी आदर्श घ्यायला मजबूर करते. या मताशी सर्व महिला मंडळ तयार आहेत का? सर्व कोण कोण तयार हातवर करा तुमच्या समोर. काय आदर्श मला काय म्हणायचं, तुम्ही जर सर्व तयार असताल तर आम्ही सर्व तरुण मंडळी तुमच्या पाठीशी उभे आहोत. सांगण्यावर घेऊ नका, पुन्हा फक्त तुम्ही बंद करायची दारू गावातली. हो करायची ना, मोठ्यानं सांगा. आज शिवजयंतीनिमित्त एक शपथ घेतो, एक लास्ट तरी मागं सरकणार नाही. कृपया तुम्ही महिला मंडळी फक्त मागं सरकू नका. गावाचं जर चांगलं करायचं असेल तर आम्ही तरुण पोर तुमच्या मागे येतो.
तरुण मित्रमंडळीला सर्वांना हाताशी घेऊन बोलतोय, मी एकटा बोलत नाही. सर्व तरुण मित्रमंडळ माझ्या पाठीशी आहे आणि अपेक्षा करतो सर्व माता भगिनी सुद्धा माझ्या पाठीशी उभा राहतील, याच्यामध्ये काही शंका नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांची मी शपथ घेऊन सांगतो, गावातले जेवढे हे काही वाईट धंदे आहेत ते उद्यापासून सर्व बंद होतील. जर माझा पुन्हा राग आला असेल तर मी सर्वांना नतमस्तक होऊन माफी मागतो, पण मी एक सुद्धा चुकीचा शब्द बोललेलो नाही. मग शिवजयंती साजरा करायचीच नाही. जर ही गोष्ट होणार नसेल तर पुढल्या वर्षी शिवजयंती सुद्धा साजरी होणार नाही. उपयोग काय? आपण आज शिवजयंती दिवशी नुसतं साजरी करायची आणि उद्या लगेच तिथंच येऊन आज हे एवढं मोठं शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्या स्मारकावर काल तुमचे लेकरं साफ करायला होते. प्रत्येकाचा घराघरातला मुलगा साफ करा होता. विचार करा त्याच्यामध्ये किती जणांना काच लागले, तुम्ही स्वतः बघा. किती जणांच्या मुलाला काच लागले, दारूचे काच. काल ग्रामपंचायत साफ करा गेलो, तिथे जवळपास 100 बाटली फोडलेली होती. मग बाकी बोलायचं कोणी? मला काय म्हणायचं, आम्ही लहान तोंडी मोठा घास गेलो, मान्य. काय म्हणता तुम्ही? मूर्खचे नालायक, ठीक आहे, तुम्ही जे म्हणताल ते आम्हाला मान्य आहे. पण आज विचार करा, तुमच्या मुलं जर 100 तुम्ही पेलेल्या दारूच्या बाटल्या जर ते फेकून देत असतील, या गोष्टीची लाज तुम्हाला वाटायला पाहिजे ना, वाटायला पाहिजे का नाही? मग याच्यामुळे महिला मंडळींनी पुढाकार घ्या. तुम्ही किती दिवस मागे राहणार? याने तुमचं आयुष्य असे वाटवायचं आहे, तसे वाटवायचं. तुम्ही पुढाकार घ्या सर्वजण. तुम्ही पुढाकार घेत असाल तर तुमच्या पाठीमागे पोलीस यंत्रणा आहे, सर्व आहे, काही करू शकत नाही कोणीच. मी खूप लहान तोंडी मोठा घास घेतो, ही गोष्ट मला कळते. असं तुम्ही म्हणू नका की जरा जास्त बोला. मी काही जास्त बोला नाही, मी खरं बोलतो, खोटं काहीही बोललेलं नाही. सर्वांची आहे का इच्छा? एवढं बोलून मी या ठिकाणच्या शेवट पवन सर भोसले, आता यानंतर 5 मुली उठतील, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करतील, सर्वजण उठून उभे राहतील. आताच नाही, पवन सरांनी आभार सर्वांचे मानल्याच्या नंतर कोणत्याही 5च मुली. शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, गावातील सर्व लहान मोठे पुरुष महिला आणि खास करून विद्यार्थी, आम्हाला ज्यावेळेस हे शिवजयंतीचा कार्यक्रम करणार आहे, आज दुपारपर्यंत आम्हाला या कार्यक्रमाचं लक्षातच येई नाही गेलं किंवा हे करायचा कसा, काय करायचं.